स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपण प्रत्येकाला आपला मानतो. प्रत्येक जण आपण म्हणतो हा माझा खूप जवळचा मित्र आहे, हा माझा नात्यातील आहे, हा माझ्या गोत्यातील आहे. आपण प्रत्येकाला म्हणतो की हे सर्वजण माझ्या जीवाभावाचे आहे. अगदी मी कोणत्याही गोष्टींमध्ये अडकलो, कोणत्याही समस्येमध्ये जरी अडकलो तरी माझी ही लोक माझ्यासाठी रात्रीचा दिवस करतील आणि माझ्यासाठी धावत पळत येतील. पण ज्या वेळेस खरंच प्रसंग आपल्यावरती ओढवतो त्यावेळेस आपल्याला समजतं की कोण आपलं कोण परतं. बहुतेक वेळा तर असं होतं, ज्या व्यक्तीला आपण जीव लावला, ज्या व्यक्तीला आपण आपलं मानलं, ज्या व्यक्तीसाठी आपण आपलं सर्वस्व अर्पण केलं, अगदी आपण आपल्या घासातला घास ज्या व्यक्तीला दिला, तीच व्यक्ती आज आपलं तोंडही पाहत नाही. ती व्यक्ती आज आपल्यापासून दूर जाण्यासाठी तळमळत आहे आणि आपण त्या व्यक्तीला भेटण्यासाठी, आपल्या सोबत ठेवण्यासाठी तडफडत आहोत. आपला प्रियकर असो, आपली प्रियसी असो, आपला नवरा असो, आपली बायको असो, तुमची सासू असो, सून असो, मुलगा असो, मुलगी असो, भाऊ असो, बहीण असो, किंवा तुमचा बॉस असो, कलिक असो, फ्रेंड सर्कलमध्ये कोणीही असो, त्या व्यक्तीचं तोंड पाहिल्याशिवाय आपला दिवसच जात नाही. आपल्याला बरंच वाटत नाही. आपल्याला किती काही जरी झालं, तो व्यक्ती कितीही वाईट साईड जरी बोलला तरीही त्या व्यक्तीला बोलल्याशिवाय आपल्याला चैनच देत नाही, किंवा अगदीच त्या व्यक्तीचं तोंड पाहिल्याशिवाय आपला दिवसच ढळत नाही. पण त्या व्यक्तीला त्याचं काहीच वाटत नाही, त्या व्यक्तीला त्याविषयी काहीच वाटत नाही. तो म्हणतो मी कुठं चुकलो नाही, मला नाही बोलायचं त्या व्यक्तीबरोबर. तो व्यक्ती आपला कॉलही उचलत नाही. तेथे कुठंतरी खूप दुखवलं जातो. तोच व्यक्ती आपला विश्वासघात करतो. ज्या व्यक्तीवरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवला, आपण म्हटलं हा माझा आहे, आपण अगदी आपले बारीक सारीक छोटे मोठे प्रॉब्लेम सर्व काही त्या व्यक्तीला सांगितले आणि आज तोच व्यक्ती आपल्याकडे पाठ फिरवत आहे. तोच व्यक्ती आपला विश्वासघात करत आहे. तोच व्यक्ती पदोपदी आपल्याला अपमानित करत आहे. पहा, अपमान हा फक्त समाजातच होतो किंवा कामाच्या ठिकाणीच होतो तर असं नाही, तर घरात सुद्धा बहुतेक वेळा अपमानित केलं जातं. अपमानितपणाची वागणूक दिली जाते. भले मग ती स्त्री असो, तो पुरुष असो, कोणीही असो हो, प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान हवा असतो. कुणाला मान सन्मान नको आहे? अगदी माझ्यापासून तुम्हा सर्वांपर्यंत प्रत्येकाला मान सन्मान हवा असतो आणि ह्या मान सन्मानासाठीच आपण झटत असतो. अगदी आपण म्हणाल ते कार्य करायला तयार होतो, म्हणून ते आपण मेहनतीने कष्टाने करतो. पण कष्टाने करून जर त्या कष्टाचं चीज नाही झालं, कोणी आपल्या पाठीवरती जर थापच नाही मारली, तर असं वाटतं अरे बाबा आपण कशासाठी करतोय. एवढं सर्व काही करूनही आपली किंमत जर कोणालाच कळत नसेल तर तेथे कुठेतरी दुखावलं जातं. जर तुमच्या बाबतीतही असंच झालं असेल, एखादी व्यक्ती तुमच्यापासून खूप दूर गेली असेल आणि ती व्यक्ती तुमचं नावही घ्यायला तयार नसेल, किंवा तुमचा चेहराही पाहायला तयार नसेल, किंवा तुमचा फोनही उचलत नसेल, तर त्या व्यक्तीला तुमच्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, त्या व्यक्तीला तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी, किंवा त्या व्यक्तीने तुमच्याकडे मोहित होऊन पुन्हा तुमच्याकडे येण्यासाठी आजचा हा उपाय आहे. उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय असतात ते कधीच खाली हात जात नाहीत. फक्त या उपायांमध्ये संयम असणं, मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं तितकंच गरजेचं असतं. जर तुम्ही उपाय करताना तुमच्या मनामध्ये किंतु परंतु आलं, जर तुमच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली, तर समजून जा की तुम्ही उपाय करून काहीच उपयोग होणार नाही. कारण हे जे उपाय असतात ह्या उपायांमध्ये पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची असते आणि ज्या व्यक्तीकडे पॉझिटिव्हिटी असते त्याचं काम होतच होतं, कारण तो प्रत्येक गोष्ट ही मनापासून करत असतो. अधिक वेळ न घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. त्याचप्रमाणे आपली फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा सोनल सचिनची जोडी याच नावाची आयडी आहे. तेथे जाऊनही तुम्ही भरभरून असा सपोर्ट करा. पहा, माझ्या डोक्यामध्ये आता असं चाललेलं आहे की एक नवीन कल्पना घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे, तीही सांगणार आहे. तोपर्यंत गेस करा काय कल्पना असेल आणि निश्चित कमेंट्स करून सांगा. पाहूया किती जण ती कल्पना ओळखतात. तर चला अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम उपाय कधी करायचा, तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही मंगळवार, गुरुवार, शुक्रवार किंवा कोणत्याही शनिवारी जरी केलात तरीही चालेल. अमावस्या पौर्णिमेला जर केला तर अतिशय उत्तम.
पण आपल्याला तितकी घाई असते, आपण तितके वेळ थांबू शकत नाही. म्हणून आपण आठवड्यातील मंगळवार, गुरुवार, शुक्रवार किंवा शनिवारी जरी केला तरीही चालेल. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे, तर उपायासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे की लवंग. आता लवंग कुणाला माहिती नाही असं नाही, लवंग सर्वांना माहिती आहे. फक्त लवंग घेताना एक काळजी घ्यायची आहे, लवंग ही शाबीतच असावी. हे पहा, ह्या लवंगेला बोंड आहे, अशा लवंगेला बोंड असावं, अशी शाबीत लवंग घ्यायची आहे. हे पहा, अशी लवंग तुटलेली फुटलेली नसावी, व्यवस्थित अशी शाबीत लवंगच तुम्हाला घ्यायची आहे. ज्या लवंगेला बोंड नाही अशी लवंग घ्यायची नाही. अशा तुम्हाला किती 7 लवंगा घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा 7 लवंगा घ्यायच्या. त्यानंतर मध घ्यायचं आहे. आता मध तुम्ही कोणतेही घेऊ शकता. तुमच्या घरी हनीबी असेल म्हणजे मधमाशाचं पोळं असेल, जर तुम्ही ते मध काढलेलं असेल तर ते मध जरी घेतलं तरीही चालेल, किंवा कोणत्याही ब्रँडचं जरी तुम्ही मध घेतलं जे तुम्हाला आवडतं ते जरी मध घेतलं तरीही चालेल, काही हरकत नाही. मध आणि ह्या लवंगा ज्या आहेत त्या लवंगा एकत्र घेऊन एका ठिकाणी बसायचं. घरातील कोणत्याही दिशेला तोंड करून बसा, दक्षिण दिशा सोडून. अगदी देवघराच्या समोर जरी बसला तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे साहित्य घ्यायचं. सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे, एक आसन बसायला घ्यायचं. देवघराच्या समोर बसल्यात तर अतिशय उत्तम. एक दिवा प्रज्वलित करून घ्या. त्यानंतर तेथे बसा. धूपदीप अगरबत्ती लावायची असेल तर लावा, नाही लावली तरीही काही हरकत नाही. तिथे बसा. तिथे बसल्याच्या नंतर एका बाउलमध्ये किंवा एका छोट्या प्लेटमध्ये थोडंसं मध घ्या. चमच्याभर अगदी मध घेतलं तरीही चालेल. आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक लवंग घ्यायची. त्यातील सर्वप्रथम एक लवंग घ्यायची. लवंगेचं पुढचं जे बोंड आहे, लवंगेचं हे जे पुढचं बोंड आहे, पहा हे जे बोंड आहे याचं बोंड छोटं आहे. थांबा, हे अशा लवंगा नाही घ्यायच्या. हा, हे पहा, याला बोंड आहे पूर्ण. तर हे जे बोंड आहे हे पूर्ण बोंड तुम्हाला मध्ये मध्ये बुडवायचे आहे. आता समजा हे इथे मध आहे, आता दाखवायला इथे काय नाही, इथे मध आहे, तर ह्या मध्ये मध्ये तुम्हाला बुडवायचं, पूर्ण बुडवायचं आणि तुम्हाला तुमच्या जिभेवरती टच करायचं. ते मध तुम्हाला तुमच्या जिभेवरती टच करायचं. आणि टच करताना त्या ज्या व्यक्तीला तुम्हाला इम्प्रेस करायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचं आहे, मोहित करायचं आहे, आकर्षित करायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता समजा तुमचे दाजी माझ्यासोबत नाही, तुमचे दाजी दूर राहतात, तर मी तुमच्या दाजींचं नाव घेणार का, तर मला त्यांना माझ्याकडे खेचायचे, माझ्याकडे आकर्षित करायचं. अगदी मी म्हणाल तसंच तुमच्या दाजींनी ऐकावं अशी माझी इच्छा आहे, त्यांनी माझ्या इशाऱ्यावरती नाचावं अशी माझी इच्छा आहे, तर मी तुमच्या दाजींचं नाव घेणार. आता ही लवंग आहे, पहिली लवंग मधात बुडवणार, जिभेवर ठेवणार, चाटताना म्हणणार सचिन. परत दुसरी वेळेस तीच लवंग घ्यायची. हीच एक लवंग 7 वेळा मधामध्ये बुडवायची आणि जिभेवर चाटायची, म्हणायचं सचिन. पुन्हा मधात बुडवायची, पुन्हा जिभेवर ठेवायची आणि म्हणायचं सचिन. पुन्हा बुडवायची, पुन्हा जिभेवर ठेवायची, सचिन. अशी एक लवंग एक एक करून 7 वेळा मधात बुडवायची, जिभेवर ठेवायची. ते चाटताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता मी सचिन म्हणते, तिथे तुम्हाला ज्या व्यक्तीला इम्प्रेस करायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आणि 7 वेळा झालं की त्यानंतर काय करायची, ही जी लवंग आहे ती साईडला एका बाउलमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायची. त्यानंतर दुसरी लवंग घ्यायची. सेम ह्याच पद्धतीने प्रोसेस करायची. मधामध्ये बुडवायची, जिभेला टच करायची, त्या व्यक्तीचंच नाव घ्यायचं. 7 वेळा दुसरी ही लवंग याच पद्धतीने करायची, त्या व्यक्तीचं 7 वेळा नाव घ्यायचं. तिसरी ही लवंग सेम, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी. 7वी ही लवंग सेम मधात बुडवायची, जिभेवर ठेवायचं, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. पुन्हा दुसऱ्यांदा मधात बुडवायची, जिभेवर ठेवायची, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. अशा 7ही लवंग 7 वेळा मधामध्ये बुडवायच्या, जिभेवरती ठेवायच्या आणि 7 वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आता ह्या ज्या लवंग आहे साईडला ठेवलेला, महत्त्वाचं सामान सांगायचं राहिलं तो म्हणजे भीमसेनी कापूर. इतर कोणताही कापूर चालणार नाही. तर या उपायासाठी तुम्हाला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. कारण असं की भीमसेनी कापरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अट्रॅक्शनची पॉवर असते, पॉझिटिव्हिटी खेचण्याची ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. मांत्रिक उपायांमध्ये भीमसेनी कापराला खूप असं महत्त्व आहे. म्हणून आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. लवंग काय घ्यायची, तर लवंग सुद्धा एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट पटकन करते, एखाद्या व्यक्तीला मोहित करण्याचं, आपल्याकडे खेचण्याचं काम लवंग पटकन करते. म्हणून लहान मुलांची दृष्ट सुद्धा लवंग्याने जर काढली तर पटकन निघते. म्हणून लवंगा आणि मध हे गोड असतं. मधामध्ये इतका गोडवा असतो की ती व्यक्ती त्या गोडव्याच्या याने निश्चित तुमच्याकडं अट्रॅक्ट होणार. आणि जिथं मध आणि लवंग
आणि कापूर एकत्र येतो तिथे कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. कोणतीही व्यक्ती असू द्या, कितीही लांब पडू द्या हो, ती ॲटोमॅटिक तुमच्याकडे खेचली जाणार, इतकी ताकद या उपायामध्ये आहे. तर त्यानंतर ना काय करायचं, एक छोटीशी पंती घ्या, मातीची पंती घ्या, किंवा ज्यामध्ये तुम्ही धूप जाळता ते भांडं लोखंडी असो कोणतेही असो ते जरी तुम्ही घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कापराची प्रथम एक वडी, आता भीमसेनी कापूर आपल्याला माहिती आहे ओबडधोबड असतो, तर सर्वप्रथम एक वडी प्रज्वलित करायची. त्यामध्ये एक एक करून जरी तुम्ही ह्या ज्या लवंग आहेत त्या टाकल्यात तरी चालेल, किंवा सगळ्या एक खट्टी टाकल्यात तरीही चालेल. जोपर्यंत ह्या लवंगा पूर्ण जळत नाही तोपर्यंत त्यामध्ये कापूर ॲड करत राहायचा. आणि निश्चित आता काहींची कमेंट पाठीमागं पण लवंगाचा एक व्हिडिओ बनवला होता, त्यावरती एक कमेंट्स आली होती की ताई लवंग जळत नाही. हा तुमचा गैरसमज आहे. लवंग पूर्ण जळते. लवंग तुम्ही पूर्ण लाल लाल झाली की त्यानंतर तुम्ही थोडी ती थंड होऊ द्या. थंड झाली की ती काळी पडते आणि त्यानंतर ना अशी बोटावरती घ्या, पूर्ण जळते आणि तिची काळी राख होते. तर ही पूर्ण लवंग जळली की त्यानंतर ना ही जी 7 लवंगांची काळी राख होईल, ही राख त्या पंथीसहित तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे. ती व्यक्ती ज्या दिशेला राहते त्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे. आता ताई ती व्यक्ती कुठे राहते हे आम्हाला माहिती नाही, काही हरकत नाही. दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहा. ती जी राख आहे त्यातील किंवा त्यातील ज्या लवंग आहेत त्या बोटांनी चुरगळा, त्याची राख बनवा. ही राख तुमच्या उजव्या हातावरती घ्या. त्या व्यक्तीचं 7 वेळा नाव घ्या. आता मी दाजी, समजा दाजीने अट्रॅक्ट करण्यासाठी करते किंवा दाजी माझ्यासोबत राहत नाही म्हणून करते, तर मी सचिन 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 असं 7 वेळा म्हणणार आणि त्या लवंगेच्या राखीवरती काय करणार, फुंकर मारणार 7 वेळा. भलेही पहिल्याच फुंकरमध्ये सगळी राख उडून गेली तरीही काही हरकत नाही, तरीही त्या व्यक्तीचं नाव घेऊन 7 वेळा तुम्हाला तुमच्या तळहातावरती फुंकर मारायचे आहे. आता दिशा जर माहिती असेल, ज्या दिशेला तो व्यक्ती राहतो तर त्या दिशेला दिशा हे करून करा. त्या दिशा माहीत नसेल तर दक्षिण दिशेला तोंड करून जरी केलं तरीही चालेल. या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता ताई किती दिवस करायचा, तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला 7 शनिवार किंवा 7 मंगळवार, 7 गुरुवार किंवा 7 शुक्रवार किंवा 7 अमावस्या, 7 पौर्णिमा, तुम्ही जे करणार आहात ते 7 दिवस तुम्हाला म्हणजे 7 दिवस तुम्हाला तो उपाय करायचा आहे. राईट, 7 दिवस म्हणजे ते जे दिवस आहे त्या दिवसाला. आता काही मंगळवारी करतील, काही गुरुवारी करतील, काही शुक्रवारी, काही शनिवारी. तर तुम्ही ज्या दिवशी करणार आहात पुढचाही दिवस तोच आला पाहिजे. नाहीतर असं कराल की आज मंगळवारी केलं मग गुरुवारी केलं तर चालेल का ताई, शुक्रवारी केलं तर चालेल का, नाही, असं चालणार नाही. आज मंगळवारी केलं ना पुढचाही मंगळवार, त्याच्या पुढचाही मंगळवार, त्याच्या पुढचाही मंगळवार. मी तुम्हाला सांगते, पहा तुम्ही किती पॉझिटिव्हिटीने करताय त्यावरती डिपेंड आहे. निश्चित काहींना पहिल्या दिवशीच अनुभूती येईल. तो जो कोणी व्यक्ती आहे तो तुमच्याकडे अट्रॅक्ट होताना दिसेल. अगदी तो स्वतः येऊन लोळ नाही गेल, स्वतः येऊन माफी मागेल, स्वतः येऊन तो तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल. तुम्ही जे म्हणाल ते करायला तो व्यक्ती तयार होईल. अगदी तुमच्या इशाऱ्यावरती नाचेल. इतकी ताकद या उपायामध्ये आहे. निश्चित उपाय करा. उपायामध्ये खरंच खूप ताकद आहे. ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करा. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी उपाय नाही केला तरीही चालेल. कोणतीही गोष्ट होण्यासाठी वेळ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो. कारण कसं आहे, प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध वेगळे असतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकजण किती आत्मीयतेने करतो, किती मनोभावी करतो यावरती डिपेंड असतं त्याला रिझल्ट किती दिवसामध्ये येईल. तर निश्चित उपाय करा. उपाय करून लेट्स गो करा. निश्चित तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. काहींना पहिल्याच दिवशी येईल, काहींना दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस करा तेव्हा येईल, काहींना तिसऱ्या वेळेस येईल, काहींना अगदी 7व्या वेळेस ज्यावेळेस करा त्या वेळेससुद्धा येऊ शकते. कारण प्रत्येकाचं काय काम आहे, कोण व्यक्ती आहे त्यावरती डिपेंड आहे. आता इथे अजून एक कमेंट्स येईल की ताई त्या व्यक्तीचं नावच माहिती नाही, तर मग काय करायचं. आता कालचा जो व्हिडिओ बनवला तर त्यालाही अशीच कमेंट्स आली, ताई त्या व्यक्तीचं नावच माहिती नाही तर काय करायचं. काही हरकत नाही. नाव माहिती नाही तर त्या व्यक्तीला डोळे झाकून इमॅजिन करा, त्याची प्रतिमा आठवा आणि त्या व्यक्तीला इमॅजिन करून तुम्ही त्या पद्धतीने जरी केलं तरीही चालेल. काही हरकत नाही. पण असं होत नाही शक्यतो की आपल्याला त्या व्यक्तीचं नाव माहिती नसतं. नाव शक्यतो माहितीच असतं. आणि हे जे उपाय आहे हे विनाकारण कधीही कुणाला त्रास देण्यासाठी करू नका. कारण कधीही कुणाला जर त्रास देण्यासाठी उपाय केले तर निश्चित त्या व्यक्तीला त्रास होत नाही, परंतु तो त्रास तुम्हाला नक्की होणार. कारण कसं आहे,
भगवंत नेहमी म्हणतो की करता आलं तर चांगलं करावं, वाईट कधीच कुणाचं करू नये. कारण कारण करता करविता सर्व काही स्वामी आई आहे. आणि स्वामी आईने आपल्याला एकच शिकवलं आहे की आपल्याला करायचे सर्व काही चांगलंच करायचं आहे, कुणाचंही वाईट करायचं नाही. कारण आपण ज्यावेळेस इतरांसाठी खड्डा खांदतो त्यावेळेस त्या इतरांसाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये इतर पडतील नाही पडतील तो खूप लांबचा प्रश्न, पण आपण निश्चित जाऊन पडतो. म्हणून आपण तेवढी काळजी घ्यायची आहे की आपण कोणाला त्रास देत नाही ना, आपण आपल्या भल्यासाठी करतोय तर समोरच्याचंही भलं व्हावं हा हेतू मनामध्ये ठेवा. निश्चित तुमचं सर्व काही छानच होणार आहे. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. काही शंका असेल, कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ हवा असेल तर तेही कमेंट्समध्ये सांगा. तेही व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा निश्चित प्रयत्न करेल. होता होईल तितके व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.